गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ लाईट. तर आज एकदम आम्ही अचानक भयानक प्लॅन केला, सडन ट्रिप प्लॅन केली. ट्रिप म्हणजे काय म्हणता येणार की आधी आमचं दुसरीकडे प्लॅन ठरलेला, आमच्या इंदापूरच्या फार्म हाऊसला जायचा, पण काही कारणामुळे तो कॅन्सल करायला लागला. आणि सुट्टी मी ॲडव्हान्समध्ये अप्रूव्ह करून घेतलेली आणि मॅडमची पण सुट्टी आधीपासूनच होती, म्हणजे त्यांना आतापासून सुट्टीच लागलेली आहे. तर मग काय करायचं खूप विचार केला. मग आम्ही म्हटलं चला जरा देवदर्शन करून येऊया. कोकणात राहून आपण सगळ्यांचं देवदर्शन करवतो, तर तसं आपण आपलं पण कधीतरी करूया देवदर्शन, असा मी विचार केला. आणि आज आम्ही निघालो आहे देवदर्शन करायला. तर ह्याच्यामध्ये असा ट्विस्ट आहे की माझा एक खास फ्रेंड आहे, जो मी जिथे राहायचो धारावीतला, रुपेश म्हणून. तो रुपेश शेठ आज आम्हाला भेटणार आहेत. तर आमचा सध्या प्लॅन असा चालला की त्यांना पिकअप करायचं कुठून, तर गुहागरवरून तिथून आम्ही जाणार आहोत जयगड, गणपतीपुळे, आरे आणि बॅक टू गुहागर किंवा पण डिपेंडिंग सिच्युएशन, कसं डिस्टन्स आहे, कशी वेळ आहे, याच्यावर सगळं झालं. वातावरण जसं तुम्ही बघू शकता की वातावरण खूप आल्हाददायक आहे. असे ढग वगैरे आलेले आहेत, अजिबात ऊन नाही आहे. म्हणजे असं समजू शकता की आता प्री मान्सून सुरू झालेलं आहे चिपळूण गुहागर रिजनमध्ये. आणि खूप मस्त वातावरण आहे, थंडगार फील येतोय, डोळ्यांना त्रास नाही येत आहे. आणि बघू आता पुढे आपली जर्नी कशी होते ते. आणि थोडासा घाईघाईमध्ये आम्ही व्लॉग बनवला, म्हणजे अर्धा रस्ता आलो आणि आम्हाला कळालं की व्लॉग बनवायचा राहिला. सो आता जिथे आहे तिथूनच तुम्हाला व्लॉग दिसतोय. तुम्ही एक छोटीशी काय म्हणतात ना, ग्रीनरी बघू शकता आजूबाजूची कशी आहे ती. आणि मी या गाडीचा चालक आहे सध्याच्या घडीला. आणि आपण आता चाललो आहे गुहागरला. तुम्हाला रस्त्यात मी काय छोटे मोठे काय असतील तर मी टाकून देईन. ओके, बाय. तर आता आम्ही रुपेशजी यांच्या गावाला पोचलेलो आहे. ते बोलले कुठेतरी येत आहे. तर हा जो रस्ता आहे तो एकदम असं तुम्ही बघू शकता, कसा एकदम असं खडकाळ जमीन आहे. आणि इथून मला माहिती नाही कुठे जायचं ते. मी त्यांना फोन लावला, ते म्हटलं की अरे इथेच आहेस, मी येतो तुला न्यायला. मी बोललो ठीक आहे. आता आम्ही अर्धा तास झाला इथे वाट बघतोय, त्यांचा अजून काय पत्ता नाही आहे रुपेशजींचा. तर रुपेशजी जेव्हा केव्हा व्हिडिओ बघाल तर आम्ही अर्धा तास इकडे वाट बघितली याची नोंद घ्यावी. आणि कमेंट बॉक्समध्ये काही लिहू नये, नाही खोटं बोलतोय, 5 मिनटं पण नाही झालीत म्हणून. आम्ही ऐकून घेणार नाही, ठीक आहे. तर वाट बघूया. आता तुम्ही दिसताय कुठे, कोण येतं? नाही, कोणच नाही येत आहे. आम्ही इथं खरंच 1 तास झाला वाट बघतोय, पण अजून रुपेश शेठ यांचा काही पत्ता नाही आहे. तर बघूया. तर फायनली रुपेश शेठ यांच्या घरातून आम्ही निघत आहोत. तर रुपेश शेठ यांनी केलं आहे खूप लेट, पण ठीक आहे. आता बाहेर फिरायला आलो आहे. हे त्यांचं असं त्यांच्या एरियातली अशी छोटी छोटी शेतं आहेत आणि हे इथे त्यांचं घर आहे. असं छान असं घर आहे, आवडलं. आणि मेन म्हणजे तुम्हाला घरातलं मेन हे दाखवतो. मला जरा पुढे गेला तो स्पायडर. आता स्पायडर इथे दिसतो. एक आहे आणि दुसरं म्हणजे टमाटोज खूप सारे. तर असे सगळे आहेत. पुढे आता आम्ही निघालो, बघू पुढे कुठे कसं आपण पोचतोय ते लवकरच बघू. तर मित्रांनो, आम्ही आता गणपतीपुळेच्या दिशेने चाललेलो आहे. तर वाटेत आम्हाला हा छोटासा ब्रिज लागलेला आहे. तर आम्ही आमचा अख्खा ग्रुप ह्या ब्रिजवर आता गर्दी करून थांबलेला आहे. तर इथे तुम्ही छोटासा एक व्ह्यू वगैरे बघू शकता नदी किनाऱ्याचा कसा मिळतो आहे ते. आणि ऊन खूप मरणाचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर आम्ही आता गाडीत परत जाणार आहोत. मी आमची इथे गाडी ठेवलेली आहे, चालू ठेवली आहे इंजिनमध्ये. आणि तुम्हाला दाखवतो, थांबा ह्या साईडून व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इथे असं रेती वाळू उत्खनन वगैरे सुरू आहे आणि ओव्हरऑल एक असा छान व्ह्यू वगैरे आहे इथे. तर अजून आम्हाला नाही म्हटलं तरी एक अंदाज पकडून चला 50 ते 60 किलोमीटर आम्हाला परत जायचं आहे. ते डिस्टन्स कवर करून झाल्यावर आम्ही गणपतीपुळेला पोचणार. आणि त्याच्यानंतर पुढे जशी जर्नी होते, रस्ता खूप छान आहे. वातावरण जे तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बोललेलो की एकदम आल्हाददायक आहे, ते थोड्या वेळापुरतंच होतं. परत वातावरण येरे माझ्या मागला सुरू झालेलं आहे. तर आता आम्ही लवकरात लवकर जाणार आणि गणपतीपुळेला लवकरात लवकर पोचू अशी अपेक्षा. चलो बाय. तर गाईज आम्ही पोचलो आहे गणपतीपुळेला. पण तुम्हाला सांगतो पीक टायमिंगला या कधी पण गणपतीपुळेला. ही बघा हालत बघा. म्हणजे आम्ही एक अर्धा किलोमीटर क्रॉस करायला अर्धा तासाचा वेळ लागला. त्याच्यात पण आम्ही गाडी पार्क केली, ती रस्त्यात कुठेतरी केलेली आहे. मला तर खूप आता थोडीशी भीती वाटते, जशी नवी गोरी करकरीत गाडी रस्त्यात कशी पार्क करून ठेवणार. पण ठीक आहे, आम्ही आता पोचलो आहे.
बघू आता काय होतं आहे ते. आणि गणपतीपुळेला ऑलमोस्ट पोचूनच झालेलं आहे. थोडा वेळ आता इथून चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्हाला मंदिरात दर्शन होणार आहे. तर त्या मॅडम बघा, त्यांच्या पायात त्यांनी चप्पल नाही घातली. अनवाणी उपवास केलेला आहे मॅडमने. लवकरात लवकर आता त्यांचं दर्शन झालं की त्यांच्या पायात मी चप्पल घालणार. घेऊन फिरतोय मी. चलो. तर गाईज, आम्ही गणपतीपुळे मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही मंदिर परिसराच्या बाहेर आहोत. इथे तुम्हाला मागे दिसतंय ते मंदिर आहे. तर गोष्ट अशी होती, आम्ही पोचलो इथे अराऊंड एक 3-2 नाही 2:30-3:15च्या दरम्यान पोचलो. आम्हाला 40-50 मिनटं लागले आणि पीक सीझन असल्यामुळे गर्दी खूप आहे इथे. त्यामुळे जर तुम्ही पीक सीझनला येणार असाल तर वेळात वेळ काढून या. आणि खूप गर्दी आहे. पार्किंग आम्ही कुठच्या रस्त्यात केलेली आहे, भयंकर लांब कुठेतरी केलेली आहे. तिथून आम्ही चालत आलो आहे. इथे परत एक 40 मिनटं आम्ही थांबलो आहे. आणि ह्याच्या पुढे आता आम्ही जेवणाचा प्लॅन करणार आहे. तर ग्रुप आमचा तिथे आहे, सगळेजणं फोटो काढत आहेत. आम्ही आता इथून निघणार आणि लवकरात लवकर जेवायची काहीतरी व्यवस्था आम्ही बघणार. चलो. खूप गरम झालं आहे, आता मस्त थंड पाणी पिणार आहे मी. तर मित्रांनो, आम्ही आता गणपतीपुळेचं दर्शन करून निघालो. जेवणाचे आम्ही खूप अतोनात प्रयत्न केले शोधाशोध करायचे, पण आम्हाला काय मिळाले नाही. जिकडे जाऊ तिथं जेवण बंद. 4 वाजता 1 वाजेपर्यंत रात्री हॉटेल्स चालू असतात. त्यांची तयारी करण्यासाठी त्यांनी पीक टायमिंगचा कस्टमर सोडलेला आहे, माझ्यासारखा दुर्दैव. तर आता आम्ही आलेलो आहोत इकडच्या फेवरेट ऑल्सो नोन ॲज अरे वारे बीचला. हा बघा. सो आता मॅडम सांगणार आहेत ओव्हरऑल त्यांचा आजचा ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा होता. मॅडम मोठ्याने बोला. काय बोलू, कट. तर मॅडम आता त्यांचा ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स सांगणार आहेत. बघूया. बोला मॅडम. काय सांगू, कट. अरे आता तर बोललो तुला. अरे मी हिला बोललो की बोल, छान वाटलं, छान गाडी चालवली, मजा आली. तरी पण हिने दुसऱ्यांदा असं केलं, काय बोलू कट कर. हे नाही मी कट करणार आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आम्ही गणपतीपुळेवरून फिरून आलो. आम्हाला खूप भूक लागलेली आणि आम्ही खूप फिरलो. सगळीकडे जातो तिकडे जेवण नाही असं ऐकून आम्ही वैतागलो. शेवटी आम्ही मग निघालो रत्नागिरीच्या दिशेने. आणि रत्नागिरीचं एक फेमस हॉटेल आहे ज्याचं नाव आहे कबाब कॉर्नर. तुम्हाला दिसतंय? नाही दिसत आहे. एनिवेज सोडा. पण इकडं आलो. जेव्हा मी माझ्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये होतो तेव्हा पण मी इथेच खूप वेळा आलेलो आहे. आणि इथे खूप छान जेवण मिळतं. अत्यंत सुंदर टेस्टी मोगलाई असं फूड आहे. मॅडमला तर इकडचा शोरमा वगैरे खूप आवडतं. आम्ही पार्सल पण घेतलं आहे शोरमा. म्हणजे एवढं जेवण करून आम्ही शोरमा पार्सल घेतलेला आहे. तर आम्ही रात्री जेव्हा अर्ध्या रस्त्यात घरात वगैरे असू तेव्हा आम्ही आता खाणार तो. आणि बघूया. आम्हाला आता चिपळूणला टचडाऊन करायचं आहे लवकरात लवकर. कारण आजची संध्याकाळ आम्ही चिपळूणमध्येच स्पेंड करणार आहोत. म्हणजे आजची रात्र चिपळूणमध्ये स्पेंड करणार आहोत. उद्याच्या दिवसात रुपेश शेठ काय ते कुठे ते जाणार आहेत, त्यांना काहीतरी काम आहे. ठीक आहे. चलो देन, बाय. तर गाईज, आमचं प्लॅन झालेला होता. आम्ही कबाब कॉर्नरला जेवण केलं आणि जेवण करून झाल्यानंतर आमचा प्लॅन झालेला होता की आम्ही जाणार आहोत चिपळूणला. माझी स्किन आता ऑइली झाली आहे, थोडंसं बेअर करा. ठीक आहे. तर आमचा प्लॅन झालेला की इथून निघायचं आणि जायचं चिपळूणला. पण आमच्या अंगात मस्ती. आम्ही सगळ्या जणांनी रँडम प्लॅन केला फिरायला जायचा. तर आम्ही पोचलो आहे रत्नदुर्ग किल्ल्याजवळ. तुम्हाला मी परत एकदा दाखवतो.
तर गाईज अशा प्रकारे आमची रत्नागिरी जर्नी आम्ही तिथे एंड केलेली आणि त्यानंतर आम्ही तिथून घरी गेलो. फक्त वेळेअभावी मला कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट करता नाही आला. सो आता वेळ मिळाला आहे तर मग आत्ता मी तो व्हिडिओ शूट करतो आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. बाय बाय.